गुड मॉर्निंग ट्रेडर्स. संपूर्ण जगभराचं लक्ष लागून राहिलेला जॅक्सन होलचा इव्हेंट आणि फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांचं स्पीच शुक्रवारी झालेलं आहे. त्याच्यानंतर अमेरिकन मार्केट्समध्ये त्याची काय रिॲक्शन आलेली आहे आणि सोमवारी आपल्या इंडियन मार्केट्समध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्याबरोबरच आज आपण पाहणार आहोत की मागच्या काही दिवसापासून हे जे इन्फ्लेशन रेट वगैरे आपण टर्म्स ऐकतोय, महागाईचा दर किंवा इंटरेस्ट रेट हाईक केल्यामुळे महागाईचा जो दर आहे तो कमी कसा होतो, व्याजदर वाढवल्याने महागाई कशी कमी होते याचं ॲनालिसिस किंवा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु ह्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे इतर मित्र आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ घेता येईल. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला पण प्रेस करा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की पॉवेल यांनी शुक्रवारच्या त्यांच्या स्पीचमध्ये काय सांगितलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की पॉवेल काय म्हणालेले आहेत शुक्रवारच्या स्पीचमध्ये, की त्यांनी एक वॉर्निंग दिलेली आहे मार्केटला किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे ट्रेडर्स आहेत त्या सगळ्यांना, की येणारा जो काळ आहे तो कठीण आहे. ते तसं का म्हटलेले आहेत, तर महागाईचा जो दर आहे तो सध्या 8.5%ला आहे आणि फेडरल रिझर्व्हचं जे टार्गेट आहे ते 2%चं आहे. म्हणजे हा जो 8.5%चा जो महागाईचा दर आहे तो 2%पर्यंत त्यांना खाली आणायचा आहे. आणि त्यासाठी ज्या उपाययोजना ते करत आहेत त्या उपाययोजना ॲग्रेसिव्हली आणखीन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते करत राहणार आहेत, किंबहुना त्यांना त्या कराव्याच लागणार आहेत. आणि त्यामुळे मार्केटवर त्याचे थोडेसे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला भेटतील. मग याची जी एक भीती मार्केटला होती, त्या भीतीचा परिणाम आपल्याला शुक्रवारी अमेरिकन मार्केट्समध्ये आलेली 3 ते 4% सेलिंग आपल्याला दाखवत आहे. आता पॉवेल काय म्हटलेले आहेत बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे व्याजदर वाढवणार आहोत ते व्याजदर येणाऱ्या काळामध्ये पण असेच राहतील. म्हणजे हे जे वाढवलेले व्याजदर आहेत ते जोपर्यंत महागाईचा दर 2%पर्यंत खाली येत नाही तोपर्यंत हे वाढलेले व्याजदर तसेच राहतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कपात आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार नाही आहेत. आता मार्केटला काय अपेक्षा होती, आता सध्याचा जो मार्केटचा सिनेरिओ आहे, ग्लोबल एन्व्हायरमेंट आहे, यामधून मार्केटला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की महागाई जी वाढत चाललेली आहे तिला आटोक्यात आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत ते तर ह्यांनी करतीलच फेडरल रिझर्व्ह. परंतु मार्केटला एक अपेक्षा होती की त्याबरोबरच काहीतरी पॉझिटिव्ह कमेंट्री या फेडरल रिझर्व्हचे जे चेअरमन आहेत त्यांच्याकडून ऐकायला भेटेल आणि त्या आशेवर मार्केट एक तग धरून होतं. परंतु मार्केटची निराशा झालेली आहे आणि मार्केटच्या निराशेचे परिणाम आहेत ते आपल्याला इथे पाहायला भेटलेले आहेत शुक्रवारी. हे बघा, शुक्रवारी ज्यावेळेस पॉवेल यांचं स्पीच चालू होतं त्यावेळेस US मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट होते. आपण 15 मिनिट्स कॅन्डलवर पाहूया. हे बघा, तर पॉवेल यांचं स्पीच चालू होतं त्यावेळेस मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट होते आणि त्यानंतर मात्र पॉवेल यांचं स्पीच झाल्यानंतर ज्यावेळेस मार्केटच्या लक्षात आलं की त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्ह कमेंट्री आलेली नाही, ते एकदम फर्म आहेत आपल्या मेसेजमध्ये की बाबा येणारा काळ कठीण आहे आणि आम्ही इंटरेस्ट रेट वाढवत जाणार आहेत आणि हे वाढवलेले इंटरेस्ट रेट येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत महागाईचा दर 2%पर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आम्ही कमी करणार नाहीत. तर हे पेनफुल आहे मार्केटसाठी आणि त्याचाच परिणाम आपल्याला या सेलिंगमध्ये पाहायला भेटतोय. तर सेलिंग एवढी जबरदस्त होती की मार्केटच्या क्लोजिंगपर्यंत, इवन मार्केट क्लोज झाल्यानंतर आफ्टर आवर्समध्ये सुद्धा यामध्ये सेलिंग आपल्याला चालू असलेली दिसली. आता याचा परिणाम बाकीच्या सगळ्या मार्केटवर तर होणार आहे, तसेच आपल्या इंडियन मार्केटवर पण याचा परिणाम होणार आहे. आणि त्याचे इंडिकेशन आपल्याला SGX निफ्टी दाखवत आहे. SGX निफ्टी आपल्याला 215 पॉईंटने डाऊन दाखवत आहे सध्या. म्हणजे उद्या आपले मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहेत. आता उद्या आपले मार्केट जर गॅप डाऊन ओपन होणार असतील तर आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आपले जे पोर्टफोलिओ आहेत ते सेल करायचे आहेत का, एक डाऊन ट्रेंड आता चालू झालेला आहे का, किंवा येणाऱ्या काळामध्ये मार्केट पडतच राहतील का. तर या सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस, सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न आपल्या ॲनालिसिसमध्ये करणारच आहोत. परंतु त्यापूर्वी आपण काय करूया, तर या ज्या 2 टर्म्स सारख्या ऐकण्यात येतात मागच्या काही दिवसांमधून की इन्फ्लेशन रेट, हे महागाई म्हणजे काय आहे आणि हा महागाईचा दर काय असतो ते, आणि महागाईचा दर आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवले जातात. तर हे व्याजदर वाढवल्यामुळे महागाईचा दर कसा आटोक्यात येतो, या 2 गोष्टीची उत्तर आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा आणि वेळ काढून बघा, त्यामधून तुम्हाला भरपूर शिकण्यासारखं आहे. आपण सुरुवात करूया. तर सुरुवात काय करूया आपण, की हा महागाईचा दर म्हणजे काय हे सगळ्यात आपण पहिल्यांदा बघूया. हे इन्फ्लेशन रेट जे म्हणतायत, इन्फ्लेशन रेट, महागाईचा दर वाढला असं जे म्हणतायत, तर हा महागाईचा दर म्हणजे काय. तर एक लक्षात घ्या, समजा एखादी वस्तू आज 100 रुपयाला भेटते, बरोबर आहे.
समजा एक पेन आहे जो आज 100 रुपयाला भेटतोय आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या पेनचा जो रेट आहे तो 102 रुपये झाला. म्हणजे या पेनच्या ज्या किमतीमध्ये किती पर्सेंटने वाढ झालेली आहे, तर 2%ने. तर याला म्हणायचं महागाईचा दर. म्हणजे सध्या जर महागाईचा दर 2% असेल तर वस्तूंची किंमत 2%ने वाढत जाणार आहे मंथ ऑन मंथ बेसिसवर. मग त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये हा किती होईल, तर हा 104 पॉईंट समथिंग होईल. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये हा 106 पॉईंट समथिंग होईल. तर 2% जर महागाईचा दर असेल तर वस्तूंच्या किमती 2%ने वाढत जातील, असा एक त्याचा अर्थ असतो. मग सध्या अमेरिकेमध्ये हा महागाईचा दर किती पर्सेंट आहे, तर हा 8% आहे. 8.5%, प्रिसाइसली सांगायचं म्हटलं तर 8.5% आहे आणि फेडरल रिझर्व्हला तो 2% पर्यंत खाली आणायचा आहे. आता हा जो महागाईचा दर असतो तो वाढणं चांगलं का वाईट? मग महागाईचा दर, आयडियल महागाईचा दर काय आहे, की बाबा सेंट्रल बँकेला, जगभरातल्या ज्या सेंट्रल बँक आहेत त्या देशाच्या, त्यांना हा जो महागाईचा दर आहे तो किती अपेक्षित आहे? किंवा मग ही महागाईचा दर असला पॉझिटिव्हच असला पाहिजे का, तो निगेटिव्ह असला तर काय होईल? तर एक लक्षात घ्या, महागाई वाढणं याला डायरेक्टली अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचं कारण म्हणजे समजलं जातं. महागाई वाढणं याला चांगलं समजलं जातं जर ते एका लिमिटमध्ये असेल तर. आणि ते लिमिट काय आहे, तर 2%चं फेडरल रिझर्व्हनं त्यांच्या देशासाठी ठरवलेलं लिमिट आहे, की 2% पर्यंत जर महागाई वाढत असेल मंथ ऑन बेसिसला तर ते ओके आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यापेक्षा जास्त जर महागाई वाढत असेल तर त्याचे काय परिणाम आपल्याला पाहायला भेटू शकतात ते पण आपण इथे बघणार आहोत. हे जे महागाईचे दर आहे तो तर आपण पाहिला की 2% आयडियल आहे आणि सध्या 8.5% आहे. तो 2% पर्यंत फेडरल रिझर्व्हला कमी करायचा आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की ही जी महागाई वाढत जाते याची कारणं काय आहेत? महागाई वाढण्याची कारणं काय आहेत बाबा? तर महागाई वाढायचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन कारण काय, तर डिमांड आणि सप्लाय रेशो. म्हणजे समजा मागणी जर जास्त असेल एखाद्या वस्तूची आणि त्याचा पुरवठा जर कमी असेल तर महागाई वाढते. कशी? समजा एखादी वस्तू घेण्यासाठी 100 लोक आहेत आणि त्या वस्तू आहेत फक्त 10. मग हे 100 लोक काय करणार आहेत? जास्त पैसे देऊन या वस्तू घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जर मागणी जास्त असेल आणि पुरवठा जर कमी असेल तर महागाई वाढत जाते. दुसरं कारण काय असू शकतं बाबा, की समजा मागणी तेवढीच आहे, मागणी वाढलेली नाही आहे. समजा 100च लोक आहेत, त्याच्या पुढच्या महिन्यात पण 100च लोक आहेत, त्याच्या पुढच्या महिन्यात पण 100च लोक आहेत. परंतु या महिन्यात समजा या वस्तू 100 होत्या, महागाई नॉर्मल होती. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जर समजा या वस्तू 50च राहिल्या तर काय होईल? मागणी जास्त आहे, पुरवठा कमी. इथे मागणी वाढली आहे का? मागणी नाही वाढलेली, मागणी तेवढीच आहे. परंतु पुरवठा करणारे ज्या कंपन्या आहेत पुरवठा करण्यामध्ये कमी पडत आहेत. ज्या एका पहिल्या महिन्यामध्ये ते 100 पुरवठा करू शकत होते तर त्याच्यानंतरच्या महिन्यात ते फक्त 50च पुरवठा करू शकत आहेत. आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये समजा हा पुरवठा 25वर झाला तर महागाई आणखीन वाढत जाणार आहे. तर याला काय म्हणायचं? डिमांड तेवढीच आहे परंतु सप्लाय कमी झाला आहे. मग सध्याच्या केसमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतंय, तर हा सप्लाय कमी का होऊ शकतो? आज या महिन्यामध्ये जर मी 100 वस्तू प्रोव्हाइड करू शकतोय, मी पुढच्या महिन्यामध्ये 50 करतोय, असं का होतं? तर त्याचं कारण आपल्याला इथं दिसतंय की मागच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन लागलेले होते. लॉकडाऊन लागल्यामुळं काय झालं, तर कंपन्या बंद होत्या. कंपन्या बंद असल्यामुळं काय झालं, तर त्यांचं प्रोडक्शन बंद झालं. मग आता प्रोडक्शन बंद झाल्यामुळं काय झालं, तर हा जो सप्लाय होता हा सप्लाय काय झाला? कमी झाला. मग मागणी तेवढीच राहिली परंतु सप्लाय कमी झाला. त्याच्यामुळे एक आपली महागाई वाढलेली आहे. दुसरं एक काय झालेलं आहे, या कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर फॅक्टऱ्या चालू व्हायला लागल्या आणि फॅक्टऱ्या चालू झाल्यानंतर त्यांना लेबर शॉर्टेज एक पाहायला भेटलेलं आहे. आणि ह्या लेबर शॉर्टेजमुळे एक त्यांना प्रोडक्शनमध्ये कट्स करावे लागले किंवा प्रोडक्शन तेवढं त्यांच्या अपेक्षा एवढं प्रोडक्शन होऊ शकलेलं नाही. तर हे 2 कारणं आहेत की डिमांड जास्त आणि सप्लाय कमी. तर हे आपण बघितलं महागाई वाढायचं एक कारण आहे. आता महागाई वाढायचं दुसरं कारण काय असू शकतं, तर एखादी वस्तू तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, कच्चा माल लागतो, त्याच्या जर किमती वाढल्या तर महागाई वाढणार आहे का? समजा एखादी वस्तू आहे ती 5 वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तूंपासून तयार होते. 5 वस्तूचं असेंबल करून किंवा त्या 5 वस्तू एकत्र जोडून एखादी एक वस्तू तयार होत असेल. समजा आज या 5 वस्तू 1 रुपयाला असतील तर याची प्रोडक्शन कॉस्ट किती झाली? 5 रुपये झाली. परंतु उद्या याच जर 5 वस्तूंची किमती वाढल्या आणि 2 रुपये झाल्या, सगळ्या वस्तूंच्या किमती जर 2-2 रुपये झाल्या तर ही जी वस्तू आहे ती तयार होण्यासाठी खर्च किती होते? प्रोडक्शन कॉस्ट किती झाली याची? 10 रुपये झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ
याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली. ती प्रोडक्शन कॉस्ट कशामुळे वाढली? तर याच्या रॉ मटेरियलच्या ज्या किमती आहेत, रॉ मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली. मग आता जी वस्तू 5 रुपयाला तयार होती, ती वस्तू हा जो तयार करणारा माणूस आहे तो किती रुपयाला विकत होता? समजा तो 7 रुपयाला विकत होता. परंतु आज ती वस्तू जर 10 रुपयाला तयार होत असेल तर तो 7 रुपयाला विकणार आहे का? नाही. 10 रुपयाला तयार झालेली वस्तू तो कितीला विकणार आहे? समजा त्याने प्रॉफिट मार्जिन तेवढाच ठेवला तर तो 12 रुपयाला विकणार आहे. म्हणजे मागच्या महिन्यात जी 7 रुपयाला भेटणारी वस्तू आहे ती किती रुपयाला झाली आता? 12 रुपयाला झाला. आता इथे मागणी वाढली म्हणून याची किमती वाढल्यात का? नाही. इथे किमती कशामुळे वाढलेल्या आहेत? तर याचे जे रॉ मटेरियल आहेत, या रॉ मटेरियलची किमती वाढली. या रॉ मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली आणि याची प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यामुळे ही जी सेलिंग प्राईस आहे, या सेलिंग प्राईसमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसली. तर हे एक आणखीन कारण आहे महागाई वाढायचं. आपण बघितलं की डिमांड सप्लाय आणि रॉ मटेरियल किंवा प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यामुळे महागाई वाढली. आता आणखीन काय कारणं असतात महागाई वाढायची? किंवा हे जे रॉ मटेरियल कच्च्या मालाचे जे भाव आहेत ते वाढतात कशामुळं? तर सगळ्यात त्याला महत्त्वाचं कारण आहे क्रूड ऑइलचे भाव, म्हणजे कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होते. किंवा कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे या सगळ्यामध्ये वाढ होण्याचं काय कारण आहे? तर एक लक्षात घ्या, जर क्रूड ऑइलचे रेट वाढले तर ॲटोमॅटिकली पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढणार आहेत. आणि जर पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढले तर वाहतूक जी होते त्या वाहतुकीचे रेट वाढणार आहेत का नाहीत? समजा एखाद्या गोष्टीसाठी, समजा मला लोखंड लागतं आणि ते लोखंड मी दिल्लीवरून मुंबईला आणतोय. समजा मी दिल्लीवरून लोखंड मुंबईला आणतोय. मग ते मी कशामध्ये आणतोय? समजा मी ट्रकमध्ये आणतोय. मग दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठी मागच्या महिन्यामध्ये जर मला 1,000 रुपयाचं पेट्रोल लागत असेल किंवा डिझेल लागत असेल, जर कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर हे 1,000 रुपयाचं जे लागणारं डिझेल आहे ते मला किती रुपयाचं लागेल? समजा 1,500 रुपयाचं. म्हणजे इथं माझी काय झाली? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती रुपयानं वाढली? 500 रुपयानं वाढली. मग जर माझी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 500ने वाढत असेल तर मी जे काही ट्रान्सपोर्ट करतोय त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा पैसे घेणार. मग समजा मी लोखंड 10 रुपयामध्ये दिल्लीवरून मुंबईला आणतोय. मी त्यांना काय म्हणणार? अरे बाबा, मला 10 रुपयात परवडत नाही बाबा, आता डिझेलचे रेट वाढलेले आहेत, तुम्ही मला काय करा, 15 रुपये द्या. मग हा जो लोखंड मागवून घेणारा माणूस आहे त्याला लोखंड कितीला भेटलं? 15 रुपयाला. कशामुळं भेटलं हे 15 रुपयाला लोखंड? तर याचे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यामुळे त्याला 10 रुपयाला जे लोखंड भेटायचं ते कितीला भेटायला लागले? 15 रुपयाला. मग याचा अर्थ काय झाला? कच्च्या मालाचे भाव वाढले, त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याचे भाव वाढले. कच्च्या मालाचे भाव वाढ हे बघितले आपण. तसंच आणखीन काय होणार आहे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढल्यामुळे? दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा सामान, त्याची भाव वाढ होणार आहे. बरोबर आहे. आता ह्या ज्या किराणा सामान आहे किंवा बाकीच्या ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला वाहतूक करावी लागते. आता वाहतूक म्हटलं की पेट्रोल डिझेल आला आणि पेट्रोल डिझेलचे जर रेट वाढले तर या सगळ्यांचे रेट वाढणार आहेत. त्याचं एक उदाहरण आपण बघूया की समजा एखादी कार आहे. समजा एखादी कार जर तयार करायची म्हटलं तर त्यामध्ये काय काय आपल्याला कॉम्पोनंट लागतात? प्लास्टिक लागतं, लोखंडी दरवाजे असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सामान असतं, लाईट्स असतात, वायर असतात, रबर असतं टायरमध्ये, नंतर त्याचे सीट असतात लेदरचे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स असतात, नंतर काही भागामध्ये स्टीलचा यूज केलेला असतो. तर एक कार तयार करण्यासाठी एवढे सगळे कॉम्पोनंट आपल्याला लागतात. मग विचार करा, हे जे सगळे रॉ मटेरियल आहेत ह्यांचे जर रेट वाढले, एखाद्या कारसाठी हे सगळे रॉ मटेरियल झाले त्यांचे, मग ह्या प्लास्टिकचे रेट वाढले, लोखंडाचे रेट वाढले, ह्या इलेक्ट्रिक सामानांचे रेट वाढले, तर अल्टिमेटली ही जी कार आहे या कारची प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे का नाही? ह्या समजा हे सगळं सामान त्यांना 5 लाखामध्ये भेटत असेल, बरोबर आहे, तर त्यांची प्रोडक्शन कॉस्ट किती झाली? 5 लाख रुपये. पण महागाई वाढली, सगळ्याचे वाहतुकीचे भाव वाढल्यामुळे सगळ्याचीच महागाई वाढली, तर समजा हेच माल त्यांना 7 लाख रुपयाला भेटायला लागला. मग काय झालं? याची प्रोडक्शन कॉस्ट कितीने वाढली? 2 लाखाने वाढली. मग ही जी प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे ती अल्टिमेटली कुणाला पे करावी लागणार आहे? ती पे करावी लागणार आहे ग्राहकाला. बरोबर आहे का? हे 5 लाखाचं 7 लाख झालं म्हणून प्रोड्यूस करणारा आहे किंवा जो फॅक्टरी ओनर आहे तो म्हणतो का, अरे नाही बाबा, ग्राहकाला मी 5 लाखालाच देणार? तो काय म्हणतो? नाही रे बाबा, मला प्रोडक्शन कॉस्ट किती पडलेली आहे? 7 लाख. यामध्ये माझं प्रॉफिट जोडून मी ग्राहकाला देणार. मी 7 लाखाला तयार केली, मी 8 लाखाला देणार, म्हणजे माझं 1 लाखाचं प्रॉफिट. म्हणजे अल्टिमेटली याचं नुकसान कुणाला होतं आहे? ग्राहकाला. म्हणजे ही जी महागाई वाढते आहे या महागाईची जी मार आहे ती कुणाला बसणार आहे? अल्टिमेटली ती ग्राहकाला बसणार आहे. मग आता आपण हे बघितलं की महागाई वाढायची काय कारणं आहेत ते आपण बघितलं, बरोबर आहे.
आता दुसरं आपण बघणार आहोत की हे जे ऑइलचे रेट वाढले आहेत त्याचं काय कारण आहे बाबा. ऑइलचे रेट वाढल्यामुळं महागाई वाढली आपण जे म्हणतोय, परंतु हे जे ऑइलचे जे रेट वाढले आहेत ते कशामुळे वाढलेत. तर काय झालं होतं कोविडच्या काळामध्ये. आता आणखीन एक तुम्हाला इथे ग्राफ दाखवतो, इंटरेस्टिंग ग्राफ आहे बघा. हा जो ऑइलचा ग्राफ आहे तो बघा इथे. तर हा आहे आपला ऑइलचा चार्ट. आता तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस कोविड आलं होतं, कोविडमध्ये लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यानंतर पूर्ण जगभरामध्ये फॅक्टरी वगैरे सगळ्याच बंद होत्या. त्यावेळेस या ऑइलचे रेट किती झाले होते, -$40 प्रति बॅरल इथपर्यंत खाली पडले होते. का का तर मागणी नव्हती, मार्केटमध्ये मागणी नाही, त्याच्यामुळे याची किमती इवन मायनसमध्ये गेल्या होत्या. परंतु ज्यावेळेस कोविडचे सगळे रिस्ट्रिक्शन्स संपले आणि वापस फॅक्टरी वगैरे चालू झाल्या, त्यानंतर काय झालं, हळूहळू या ज्या ऑइलचे रेट आहेत ते वाढत गेले. बरोबर आहे, ऑइलचे रेट वाढत गेले आणि प्री पॅन्डेमिक लेवलच्या बरोबर आले हे 60पर्यंत. बरोबर आहे. आता त्यानंतर काय झालं, त्यानंतर हळूहळू आणखीन रेट वाढले आणि मागच्या नोव्हेंबर-डिसेंबरपासून युक्रेन आणि रशियाचं जे वॉर आहे त्याचा एक परिणाम हळूहळू दिसायला लागला. आणि ज्यावेळेस ते वॉर चालू झालं, ते वॉर चालू झाल्यानंतर आपण इथे बघतोय की अचानकमध्ये प्राईजमध्ये अशी वाढ झालेली. इवन 130पर्यंत सध्या हे रेट गेलेले आपल्याला दिसले होते. मग आता हे झाली कारणं त्याची. कुठली कारणं, तर बाबा कोविड नंतर अचानक जी मागणी वाढली ऑइलमध्ये ते एक कारण होतं. दुसरं काय कारण होतं, तर रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यामुळे काय झालं, रशियामधून ऑइल एक्सपोर्ट होत होतं, त्याच्यावर भरपूर देशांनी बंदी घातली. म्हणजे काय झालं, जे मार्केटमध्ये ऑइल होतं ते ऑइल कमी झालं. बरोबर आहे, रशियाचं ऑइल बॅन केलं भरपूर जणांनी. मग ते ऑइल मार्केटमधलं कमी झालं आणि मागणी तर तेवढीच आहे, मागणी जास्त पुरवठा कमी, त्याच्यामुळे रेट वाढलीच आहे. तर मित्रांनो, आता आपण काय काय बघितलं, इन्फ्लेशन रेट म्हणतात. महागाईचा जो दर आहे तो कसा कॅल्क्युलेट होतो किंवा ते काय आहे महागाईचा दर. महागाई वाढणं चांगलं का वाईट, तर एका विशिष्ट लिमिटमध्ये महागाई वाढलीच पाहिजे. महागाई कधी वाढते मला सांगा, जर लोकांच्या हातामध्ये पैसा असेल, तो पैसा जर ते लोक मार्केटमध्ये खर्च करत असतील तर महागाई वाढत जाणार आहे वस्तूंची. म्हणजे डिमांड वाढणार आहे. आणि डिमांड कधी वाढणार आहे, तर लोकांच्या हातामध्ये तो पैसा असेल तर. आणि लोकांच्या हातामध्ये पैसा कधी असतो, जर नवीन नवीन जॉब क्रिएशन होत असतील तर लोकांच्या हातामध्ये पैसा असतो. आणि नवीन जॉब क्रिएशन कधी होतात, जर बिझनेसेस एक्सपान्शन करत असतील. आता समजा एखादा बिझनेस आहे, समजा एखादी कारची फॅक्टरी आहे, ते रोज 1000 कार प्रोड्यूस करत आहेत. परंतु त्यांना काय वाटलं की नाही बाबा, आता मला आणखीन कार एक्सपांड करायच्या आहेत. त्यांना वाटलं की मला 1500 कार प्रोड्यूस करायच्या आहेत. मग त्यासाठी त्यांना आणखीन लेबर लागणार आहे. मग त्यांनी बिझनेस एक्सपांड केल्यावर ते लेबर अजून भरतील. लेबर अजून भरला म्हणजे आणखीन लोकांचं हातामध्ये पैसा येणार आहे आणि तो पैसा ते मार्केटमध्ये खर्च करणार आहे. तर महागाई वाढणं, एका विशिष्ट लिमिटपर्यंत महागाई वाढणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं मानलं जातं किंवा तुमची अर्थव्यवस्था ग्रो करत आहे हे एक त्याचं इंडिकेशन आहे. परंतु महागाई जर तुमच्या आवाक्याबाहेर वाढत गेली, 8%, 10%, 50%, 100%, इवन जगात काही असे देश आहेत ज्यांचे महागाईचा दर 300%, 500%, 1000% असे आहेत. व्हेनेझुएला, सुदान, हे असे काही देश आहेत ज्यामध्ये महागाईचे दर हे 500-1000% वगैरे आहेत. मग आता एवढा रेट वाढला म्हणजे त्यांची इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था खूप एवढ्या रेटनं वाढते असं आहे का, तर नाही. तर ते तिथल्या जे सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ते तसं झालेलं असतं. त्यामुळे महागाई एका विशिष्ट लिमिटपर्यंत वाढणं चांगलं आहे. बरं, महागाई कमी असणं पण चांगलं आहे का, तर नाही. महागाई कमी किंवा महागाईचा जो दर आहे तो निगेटिव्हमध्ये असणं हे कशाचं इंडिकेशन आहे, तर तुमच्या मार्केटमधली डिमांड कमी होत चाललेली आहे. मग डिमांड कधी कमी होते, जर लोकांकडे पैसा नसेल तर. आणि लोकांकडे पैसा नसेल तर लोक काय खरेदी करणारच नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे काय होतं, महागाई कमी होत जाते. आणि महागाई जर कमी होत चालली किंवा महागाईचा दर जर निगेटिव्हमध्ये गेला तर ते तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था श्रिंक होते किंवा तुमची अर्थव्यवस्था ढासळत आहे याचं इंडिकेशन मानलं जातं. आता याच पॉईंटवरून आता आपण बघणार आहोत की हे जे व्याजदर वाढवायचं जे निर्णय घेत आहेत फेडरल रिझर्व्हवाले, तर हे व्याजदर वाढल्यामुळे महागाई कशी आटोक्यात येते बाबा. किंवा आता हे अमेरिकेनं जर व्याजदर वाढवले तर आपल्या इंडियन मार्केट पडायचं काय कारण आहे. किंवा ते वाढवत आहेत व्याजदर, तर वाढवू द्या ना, आपण का वाढवायचे, असं पण आपल्याला वाटू शकतं ना. तर हे सगळं जे आहे, व्याजदर वाढणं त्याचा आणि महागाईचा काय संबंध आहे हे आपण आता थोडक्यामध्ये बघूया. ओके, तर आता हे बघा, इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे महागाई कशी आटोक्यात येते हे आता आपण बघणार आहोत. आता
अमेरिकेची जी फेडरल रिझर्व्ह बँक आहे, फेडरल रिझर्व्ह बँक म्हणजे जगभरातल्या सगळ्या बँकेसाठी एक काय म्हणतात त्याला, मार्गदर्शक बँक आहे असं म्हटलं तरी चालेल आपण. जर फेडरल रिझर्व्हने रेट हाईक केली तर जगभरातल्या सगळ्या सेंट्रल बँका ज्या आहेत त्या देशामध्ये रेट हाईक करतात. जर फेडरल रिझर्व्हनं रेट कट केले तर जगभरातल्या सगळ्या ज्या सेंट्रल बँका आहेत ते रेट कट करतात, हे समजून घ्या. त्यामुळे जर तिथली फेडरल रिझर्व्ह म्हणत असेल की आम्ही आता आणखीन रेट वाढवणार आहेत आणि किती बेसिस पॉईंटनं, तर आत्ता सध्याचं जे एस्टिमेशन आहे किंवा सध्याची जी प्रोबॅबिलिटी आहे त्यानुसार 75 बेसिस पॉईंट म्हणजे 0.75%ने रेट हाईक केली जाते, असं एक प्रोबॅबिलिटी आहे. ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला दाखवत होते, CMEचं एक वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रोबॅबिलिटी दिसते आपल्याला. मग जर यांनी एवढे रेट वाढवले तर जगभरातल्या सगळ्या बँका ह्या आपापल्या पॉलिसीनुसार रेट हाईक करतील. हां, कमी जास्त प्रमाणात करतील परंतु रेट हाईक करतीलच. मग आता हे जे व्याजदर वाढले तर महागाई कशी आटोक्यात येते, तर ते आता आपण पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, आता जर व्याजदर वाढले, जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले आपल्या इंडियामध्ये, तर काय होणार आहे, तुमचं जे होम लोन आहे हे होम लोनचे व्याजदर वाढतील, तुमच्या कार लोनचे व्याजदर वाढतील, तुमच्या पर्सनल लोनचे व्याजदर वाढतील, तुमच्या बिझनेस लोनचे व्याजदर वाढतील. मग व्याजदर वाढले म्हणजे काय, तुमची जा EMI आहे त्या EMIमध्ये वाढ होणार आहे का नाही, बरोबर आहे ना. समजा तुम्ही आत्ता 10,000 रुपये EMI पे करताय, व्याजदर वाढले, तुमचा EMI किती होणार, समजा 11,000 रुपये झाला. याचा अर्थ काय, 10,000चा EMI भरून जर तुमच्या हातामध्ये समजा 5,000 रुपये शिल्लक राहत होते, आता तुमचा EMI जर 11,000 झाला तर तुमच्या हातामध्ये किती रुपये शिल्लक राहत आहेत, फक्त 4,000 रुपये शिल्लक राहत आहेत. याचा अर्थ काय झाला, तर तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती कमी झाली, तुमची जी खर्च करण्याची शक्ती आहे किंवा तुमचा जो खर्च करण्याचा पैसा आहे तो कितीनं कमी झाला, तो 1,000 रुपयाने कमी झाला. याचा अर्थ काय, मार्केटमध्ये जे तुम्ही 5,000 रुपये खर्चणार होता त्याच्याऐवजी आता तुम्ही मार्केटमध्ये किती रुपये खर्चू शकता, फक्त 4,000 रुपये. याचा अर्थ काय झाला, मार्केटमध्ये जी डिमांड आहे त्या डिमांडला कुठेतरी एक आळा घालायचा किंवा ती डिमांड कमी करायचा यामधून प्रयत्न होतो. जर माणसांच्या हातामध्ये जो पैसा आहे तो जर कमी यायला लागला तर तो काय होणार आहे, आपोआप, तर ती डिमांड आपोआप मार्केटमधली कमी होणार आहे. आता आणखीन काय होणार आहे, समजा व्याजदर वाढले तर, समजा आता होम लोनचे व्याजदर वाढले, समजा होम लोनचे व्याजदर कितीने वाढले, समजा 10% होते, 10%च्या ऐवजी समजा यांनी 11% केले. सॉरी. मग एखादा नवीन घर घेणारा तो काय विचार करतो, बाबा की सध्या व्याजदर खूप वाढलेले आहेत, आपण काय करू, आपण काही महिन्यांनी, 1-2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी त्यानंतर आपण विचार करू. त्यामुळे नवीन जे घर खरेदी होणार आहे त्या घर खरेदीमध्ये कमतरता येऊ शकते. मग समजा जर लोकांनी घर खरेदी करायचं कमी केलं तर कुठल्या सेक्टरला असर होतो, रिॲलिटी सेक्टरला, बरोबर आहे. रिॲलिटी सेक्टरचे जे काय सपोर्टिंग सेक्टर आहेत त्याच्यावर पण असर होणार आहे. कुठले बाबा, तर आमचे सिमेंटचे स्टॉक असतील, मेटलचे स्टॉक असतील, यांच्यावर पण असर होणार आहे ना, बरोबर आहे का. जर रिअल एस्टेटमध्ये जर मंदी आली किंवा रिअल एस्टेटमध्ये जर मागणी कमी झाली तर ॲटोमॅटिकली त्यांचे जे मेन सप्लायर आहेत त्यांची पण मागणी कमी होणार आहे, बरोबर. तर समजा तुम्ही नवीन घर घेणार नाही, कार पण खरेदी करचाल का तुम्ही, जर इंटरेस्ट रेट समजा सध्या किती पर्सेंट आहे, 7% आहे, 7%चा 9% झाला कार लोनचा इंटरेस्ट रेट, तुम्ही काय म्हणणार, अरे बाबा EMI वाढला आहे, नको आम्हाला नवीन कार घ्यायची नाही, कार पण घ्यायचं कमी होईल. मग जर कार कमी का लागल्या तर काय होणार आहे, कारसाठी जे रॉ मटेरियल सप्लाय करतायत कोण आहेत, मेटल आहे, रबर आहे, तुमचं लेदर आहे, इलेक्ट्रिक आहे, सामान वायर आहे, तर यांची पण मागणी कमी होईल. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण मागणी कमी आणि पुरवठा जास्त असं होईल, त्यामुळे पण रेट कमी होतील. मग अलग लक्षात, कुठलं, एक तर तुमचे EMI वाढल्यामुळे काय होईल, तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होईल, त्यामुळे मार्केटमध्ये डिमांड कमी होऊन जाईल. दुसरं काय, नवीन कार घर खरेदी करायचं जर कमी झालं तर मार्केटमधली या गोष्टींसाठी जी डिमांड आहे ती कमी होईल, त्यामुळे डिमांड कमी आणि सप्लाय जास्त, महागाई कमी होईल. आणखीन एक काय, व्यवसाय वृद्धी करण्यासाठी कर्ज घेणार नाहीत. म्हणजे समजा मला एखाद्या बिझनेसचं एक्सपान्शन करायचं आहे आणि मला त्यासाठी लोन घ्यायचं आहे, लोन घेऊन मी बिझनेसचं एक्सपान्शन करणार आहे, माझा बिझनेस खूप सध्या चांगला वाढतो आहे आणि मला आणखीन एक्सपान्शन करायचं आहे, मला नवीन फॅक्टरी टाकायची आहे, त्यासाठी मला बँकेकडून लोन घ्यायचं आहे. मग हे जर लोनचे इंटरेस्ट वाढले तर
मी ते लोन घ्यायला जाणार आहे का? नाही. मी काय करणार, मी म्हणणार यार माझा मी एक्सपान्शनचा प्लॅन पुढे ढकलणार. कारण का, तुम्ही जर बँकेच्या म्हणजे कुठल्याही कंपनीची जर तुम्ही बॅलन्स शीट बघितली तर त्या बॅलन्स शीटमध्ये तुमचं जे प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटमध्ये एक टर्म असते बघा, प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे इंटरेस्ट आणि टॅक्स भरल्यानंतर तुमचा प्रॉफिट किती राहिला किंवा त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. बरोबर आहे. मग आता तुम्ही जर त्या कुठल्याही एखाद्या कंपनीची तुम्ही काय करा, एखादी बॅलन्स शीट किंवा जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट बघा तुम्ही. त्या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसेल की समजा कंपनीला 10,000 कोटीचा फायदा झाला आहे. मागच्या क्वार्टरमध्ये समजा कंपनीला 10,000 कोटीचा फायदा झाला आहे, तर त्याच्या खाली इंटरेस्ट आणि टॅक्स या गोष्टीमध्ये कंपनीचे किती रुपये कट झालेत ते बघा. तर इंटरेस्ट समजा काय कट झाला असेल 2,000 कोटी. म्हणजे कंपनीनं 10,000 कोटी कमवले तर त्यातले 2,000 कोटी ते इंटरेस्टसाठी व्याजासाठी भरत आहेत. याचा अर्थ काय, जर हेच जर समजा व्याज जर वाढलं तर या 2,000च्या ऐवजी किती होणार आहे, 3,000. म्हणजे कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो काय होणार आहे, तो डिक्लाइन होणार आहे. मग कंपन्या काय करतील, लोन घेतील का? जर व्याजदर वाढले तर कंपन्या नवीन लोन घ्यायला जातील का? नाही. त्यामुळे काय होईल, नवीन एक्सपान्शन जे होईल ना बिझनेसमध्ये तर ते एक्सपान्शन होणार नाही. मग आता नवीन एक्सपान्शन नाही झालं, समजा माझी एक फॅक्टरी आहे, मला दुसरी फॅक्टरी टाकायची आहे. त्या फॅक्टरीमध्ये मला 1,000 जर लेबर लागणार असते, 1,000 मजूर लागणार असले असते, तर मी जर ती फॅक्टरी टाकलीच नाही तर ते नवीन 1,000 जे रोजगार तयार होणार होते ते नवीन 1,000 रोजगार तयार होणार नाहीत. आणि नवीन रोजगार तयार नाही झाल्यावर काय होणार आहे, मार्केटमध्ये 1,000 लोक जे मार्केटमध्ये डिमांड घेऊन जाणार होते ती डिमांड कमी होणार आहे ऑटोमॅटिकली. बरोबर आहे. ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे मार्केटमध्ये, मार्केटमधली मागणी कमी होईल आणि पुरवठा वाढेल. तर त्यामुळे महागाई कमी होऊ शकते. तर हे रिलेशन आहे व्याजदराचं आणि महागाईचं. बरं, आता मार्केट पडायचं काय कारण आहे बाबा? बरोबर आहे. समजा व्याजदर वाढवले, महागाई कमी झाली, सगळं चांगलं आहे. मग मार्केट का पडत आहेत? मार्केट पडायचं काय कारण आहे की जर समजा लोकांनी नवीन घर खरेदी केलं नाही, लोकांनी कार खरेदी करायचं कमी केलं, तर बिझनेसने एक्सपान्शन नाही केलं, ह्या सगळ्याचा परिणाम होणार आहे ना बिझनेसवर. जर समजा कारची खरेदी जर कमी झाली तर ऑटो सेक्टरमध्ये आपल्याला एक फॉल बघायला भेटणार आहे का नाही? जर ऑटो सेक्टरमध्ये फॉल आला तर त्याचे जे काही कॉम्पोनंट आहेत त्यांच्यामध्ये पण फॉल येणार आहे. जर नवीन घर लोकांनी खरेदी करायचं बंद केलं तर त्याला जे सप्लिमेंट करणारे बाकी सेक्टर आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला विक्री आलेली दिसेल. तर हे जे इंटरेस्ट रेट जे वाढवायचा निर्णय आहे तो इंटरेस्ट रेट वाढवणं ही एक तारेवरची कसरत आहे कुठल्याही सेंट्रल बँकेसाठी. कारण ते काय आहे माहिती का, त्यांना इंटरेस्ट रेट एवढे पण वाढवून जमणार नाही की एकदम मार्केटमध्ये मंदी येईल. मार्केटमध्ये मंदी कधी येते, जर मार्केटमध्ये जॉब नसतील. बरोबर आहे. मार्केटमधले जे बिझनेस आहेत ते जर वाढत नसतील तर काय होणार आहे, मार्केटमध्ये मंदी येणार आहे. मग सेंट्रल बँकेला मंदी आणि महागाई या दोन्हीच्या मध्ये एक बॅलन्स ठेवण्यासाठी आणि महागाई या दोन्हीच्या मध्ये बॅलन्स ठेवावा लागतो. त्याच्यामुळे मार्केट पडायचं कारण काय, तर मार्केटला काय वाटते की बाबा एवढ्या ॲग्रेसिव्हली जर तुम्ही रेट हाईक करत राहिला तर उद्या चालून मंदी येऊ शकते आणि त्यामुळे मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. दुसरं काय, जो की डायरेक्टली ज्या एमर्जिंग मार्केट्स असतात आपल्या भारतासारखे त्यांच्यावर ज्याचा इफेक्ट होतो ते काय, तर कुठल्याही शेअर मार्केटमध्ये मोठमोठे गुंतवणूकदार असतात. त्याला म्हणायचं संस्थात्मक गुंतवणूकदार. तर हे म्हणजे काय, FIIs किंवा DIIs जे म्हणतो आपण, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे लोक काय करतात, हे लोक बल्कमध्ये पैसा गुंतवत असतात शेअर मार्केटमध्ये. बल्कमध्ये म्हणजे किती, 500 कोटी, 1,000 कोटी, 200 कोटी असा हजारो कोटीचा पैसा हे लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. परंतु ज्या वेळेस मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट वाढला जातो, मग इंटरेस्ट रेट वाढल्यावर काय होणार आहे, इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे आपण बघितलं की बिझनेसेस स्लो होणार आहेत. मग बिझनेस स्लो होणार म्हटल्यावर काय होऊ शकतं, इक्विटी मार्केट खाली येऊ शकतं. मग हे काय करतात लोक काय करतात, इक्विटीमधला जो त्यांचा पैसा आहे तो इक्विटीमधला पैसा काढून काय करतात, ते बॉन्डमध्ये टाकतात. कुठं टाकतात, बॉन्डमध्ये. मग हे जे बॉन्डचे जे यील्ड आहेत किंवा बॉन्डचे जे व्याजदर आहेत ते वाढत जातात आणि त्यांना यामधून फिक्स आणि सेफ रिटर्न भेटतात. हे काय डिक्लाइन होणार आहेत का, नाही. इथं काय, इक्विटीला समजा एक फॉल आला, जसा शुक्रवारी मार्केटमध्ये फॉल आला अमेरिकेच्या, किती % फॉल आला, 4%. म्हणजे एका दिवसामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 4% डिक्लाइन झालेला आहे त्यांचा पोर्टफोलिओ. पण बॉन्डमध्ये काय, बॉन्डमध्ये तुम्हाला फिक्स आहे, गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे, 3%ने देणार म्हणजे देणार.
मग ते लोक काय करतात, इक्विटीमधला पैसा काढून ते बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायला लागतात. मग आता समजा हे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ते जर बल्कमध्ये विक्री करायला त्यांनी जर चालू केली तर काय होईल, मार्केट ॲटोमॅटिकली खाली येऊ शकतं. त्याच्यामुळे मार्केट पडत आहे. त्याच्यामुळे शुक्रवारी जे अमेरिकेतले मार्केट पडलेलं आहे तर त्याचं कारण हे आहे. आता शुक्रवारी अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला 3 ते 4%ची सेलिंग आलेली दिसली, बरोबर आहे. इथे बघा तुम्ही तर हे बघा US मार्केटमध्ये आपल्याला किती 3 ते 4%ची सेलिंग आलेली दिसली. आता त्यांच्याकडे मार्केट 4% पडले म्हणजे सोमवारी आपले मार्केट पण आता 4% पडतील आणि आता आपला पोर्टफोलिओ विकून टाकावा का. मग आता काय करायचं आहे, तर आपल्याला आता हे बघायचं आहे की आपले जे इंडियन मार्केट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आपण ते पाहूया थोडक्यात. ओके मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आलं का की आपण आज 2 कन्सेप्ट बघितल्या. एक तर इन्फ्लेशन, महागाई म्हणजे काय, इन्फ्लेशन रेट म्हणजे काय, ते महागाई कशामुळे वाढते आणि जी महागाई आटोक्यात आणण्यासाठी हे जे व्याजदर वाढवत आहेत तर व्याजदर वाढवल्यामुळे महागाई कशी आटोक्यात येते, या 2-3 गोष्टी आपण पाहिल्या. तुम्हाला जर या लक्षात आल्या असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे मराठीमध्ये असे व्हिडिओ बनवायचा आणि जर काही कमी जास्त असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काही चुकलं आहे असं वाटते तुम्हाला किंवा आणखीन यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत असेल तर ते पण तुम्ही त्यामध्ये सांगा. ओके, तर आता आपण पाहूया की निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय करायचं आहे. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये हा विकली चार्ट आपण बघतोय. तर विकली चार्टमध्ये तुम्हाला ही एक ट्रेंड लाईन आठवत असेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही आपण वाईल्ड प्रोजेक्शन्स केले होते निफ्टीसाठी. तर त्यात मी सांगितलं होतं की ही जी ट्रेंड लाईन आहे ही इथे जी ब्रेक झालेली आहे, हा जो ब्रेकआउट आहे हा ब्रेकआउट हा एक फॉल्स ब्रेकआउट ठरवून हा ट्रेंड कायम राहू शकतो निफ्टीमध्ये. याचं एक आपण व्हिडिओमध्ये ॲनालिसिस केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्यामध्ये मी त्याची कारणं पण दिलेली आहेत की मला तसं का वाटतं. तर आता आपण पाहूया की निफ्टीने काय केलेलं आहे बघा. बरोबर या लेवलपासून ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनपासून त्यांनी इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि तिथून नंतर खाली गेलेलं आहे. आता आपण पाहूया की डेलीमध्ये बघूया की आपल्याला काय करायचं आहे. सोमवारी मार्केट किती खाली येऊ शकतात, आपल्याला सेलिंग करायची आहे का बाईंग करायची आहे का आपल्याला वेट करायचं आहे. आता बघा आपल्याला SGX निफ्टीचा ट्रेंड काय सांगतोय तर 200 पॉईंटनं मार्केट खाली ओपन होऊ शकतं. 200 पॉईंटनं जर म्हटलं तर 17,550 म्हणजे 17,560 या लेवलला मार्केट क्लोज झालेलं आहे. मार्केट कुठे ओपन होऊ शकतं तर मार्केट बरोबर या बॉक्समध्ये ओपन होईल, बरोबर. समजा जर ह्या ट्रेंडनुसार जर राहिलं तर 200 पॉईंटनं म्हटलं तर. आता उद्या आपल्याला काय करायचं बघा. जर मार्केट या लेवलच्या वर ओपन झालं, ही आहे फिबोनाचीची लेवल आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल. जर मार्केट याच्या वरच ओपन झालं तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे की मार्केट याला ब्रेक करते का. जर मार्केटने याला ब्रेक करून याच्या खाली एक निगेटिव्ह कॅन्डल दिली तर आपल्याला इथे सेलिंग करायचे आहे, हा आपला स्टॉप लॉस असेल. आता उद्या एक काम करा शक्यतो तर उद्या मार्केटमध्ये दोन्ही साईडला एखाद्या दिवस ॲग्रेसिव्ह मूव्ह पण येऊ शकतात. आता हा आहे सपोर्ट महत्त्वाचा. समजा उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याकडे तर आहेच बाय ऑन डीपची मानसिकता. त्यात आपले जे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपले जरी इंटरेस्ट रेट वाढले तरी आपल्या ग्रोथवर काही त्याचा फरक पडणार नाही, असं त्यांनी आपल्या मार्केटला एक गोळी दिलेली आहे. आता त्याचं ते म्हणजे कसं ते करणार आहेत ते काही माहीत नाही, परंतु आपल्याकडे कसं आहे पॉझिटिव्ह कमेंट्री करा आणि मार्केटला पडू देऊ नका असं एक चालतं. तसंच बाय ऑन डीप हे आपल्याला न्यूज चॅनलमधून सांगितलं जातं. तर उद्या समजा जर मार्केट गॅप डाऊन या लेवलच्या मध्ये ओपन झालं तर सुरुवातीला बघा की ही लेवल ब्रेक करते का, या लेवलपासून एक बाउन्स येतो. जरी बाउन्स आला तरी बाय करायच्या भानगडीत सध्या तरी पडू नका, असं माझं मत आहे. बाय करायला काय माहिती का, एकदा मार्केटला स्टेबल होऊ द्या, त्यानंतर मग आपण बाय करायचं बघू. जरी समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झाले, समजा तुम्ही शॉर्ट असाल, आपण शुक्रवारी पोझिशन शॉर्ट केल्या होत्या काही निफ्टीमध्ये, आपण पुट घेतले होते. ॲक्च्युली आपण कॉल आणि पुट दोन्ही घेतले होते. आपण एक कॉल घेतला होता तर 2 पुट घेतले होते. का तर आपला व्ह्यू पण बेरिश होता, मार्केटमध्ये आली तरी सेलिंग गेला असं आपल्याला वाटत होतं, म्हणून आपण ती रिस्क घेतली होती. तर समजा जर उद्या तुमची पोझिशन असेल शॉर्ट साईड तर इथे तुम्ही बुक करून टाका एक बाउन्स येत असेल तर. आणि याच्या खाली जर मार्केटने एक निगेटिव्ह कॅन्डल क्लोज दिली तर मग मात्र तुम्ही सेलिंग करा कुठपर्यंत, ह्या 17,200 या लेवलपर्यंत करा. आता ज्या लोकांचे पोर्टफोलिओ अजून पण होल्ड आहेत, ज्या लोकांनी या लेवलला सेल केलेलं आहे, त्यांनी काय करायचं. आता उद्या तर मार्केट या लेवलला ओपन होते
तर उद्या तुम्ही इथे सेल करू नका. उद्या काय करा, मार्केट क्लोज कुठं देते ते बघा. जर मार्केट या लेवलच्या खालीच कुठंतरी क्लोज होत असेल तर मग मात्र तुम्ही इथून एक्झिट मारा, कारण ही जी 17,000ची लेवल आहे या 17,000च्या लेवलपर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. आता येणारा जो काळ आहे, येणारा जो पुढचा महिना आहे, या पुढच्या महिन्यामध्ये कशा डेव्हलपमेंट होतात ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार मग हा मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू होतो का मार्केट इथून वर जातं हे ठरेल. आता इथे बघा, मार्केटने एक डाऊन ट्रेंडला इथं वर गेला, इथं खाली आला, इथे आणखीन एकदा वर जायला चालू केला. आता उद्या जर हा असा इथे खाली आला बरोबर येणाऱ्या काही दिवसात, आणि त्यानंतर असा जर वर जाऊन इथे एकदा त्याने रिटेस्ट करून जर खाली आला, तर याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ होईल की हा एक डाऊन ट्रेंड आपला नवीन चालू झालेला आहे, असा होऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस तर आपल्याला काय करायचं आहे, उद्याचा दिवस आपल्याला बाईंग करायचं तर टाळायचं आहे आणि सेलिंग पण काय करा, सेलिंगमध्ये पण बाउन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे फोमोमध्ये सेलिंग करू नका. सुरुवातीला एक 15 मिनिट वॉच करा. लेवल जर ब्रेक झाल्या तरच सेलिंग करा. ही लेवल ब्रेक झाली, याच्या खाली क्लोज दिला तर तुम्हाला इथे सेल करायचं आहे या लेवलसाठी. बरोबर आहे. किंवा आता काय होईल, समजा इथे ओपन झाला बरोबर, समजा एक गॅप डाऊन ओपन झाला, इथे एखादा बाउन्स दिला आणि ही जी लेवल आहे या लेवलला जर त्याने रेजिस्टन्स घेऊन वापस चालला तर तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवून इथे सेल करू शकता. इथे कुठे सेल करायला जाऊ नका असं आधीमध्ये, कारण काय होतं, हे जे बाउन्स असतात हे बाउन्स पण ॲग्रेसिव्ह येतात आणि त्यामध्ये मग काय होतं, तुम्हाला जास्त लॉस तुम्हाला होऊ शकतो. जर ही लेवल ब्रेक होऊन याच्याखाली निगेटिव्ह कॅन्डल क्लोज केली तर सेल करा या लेवलसाठी, किंवा जर इथे एखादा बाउन्स आला तर इथे बाय करायच्या भानगडीत पडू नका. बाउन्स आला तर या लेवलचा स्टॉप लॉस ठेवून जर इथे त्याने रेजिस्टन्स घेतला तर इथे सेल करा. ओके. आता आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये काय करायचं आपल्याला. तर आता बँक निफ्टी क्लोज झालेला आहे 39,000 या लेवलला क्लोज झालेला आहे. बरोबर आहे. उद्या समजा हाच जर ट्रेंड कायम राहिला, जर निफ्टी 200 पॉईंटनं गॅप डाऊन ओपन झाला तर हा एक 500-600 पॉईंटनं गॅप डाऊन ओपन होईल. म्हणजे कुठपर्यंत ओपन होईल, हा 500-600 जरी म्हटलं, 600 पॉईंट जरी म्हटलं तरी हा 39,500 ते 39,400 बरोबर आहे. 500 पॉईंट जर म्हटलं तर या लेवलच्या आसपास कुठंतरी ओपन होईल. आणि त्याला सपोर्ट कुठं आहे, हे 38,250 एक सपोर्ट आहे त्याला. तर आपल्याला काय करायचं उद्याच्याला बघा, मार्केट जर या लेवलच्या आसपास ओपन झालं, सॉरी इथं नाही, इथं जर ही जी 38,250 या लेवलच्या आसपास ओपन झालं तर सेम इथे काय करा, लगेच सेल करायला किंवा बाय करायच्या भानगडीत पडू नका. त्याला एक बाउन्स जर देत असेल या लेवलचा तर इथे बाउन्स दिला तर हा स्टॉप लॉस ठेवून इथं आणखीन एकदा सेलिंग करा. वापस सेलिंग आली तर दुसरं काय, ही मेजर लेवल आहे बँक निफ्टीमध्ये कुठली, 38,000ची, म्हणजे 37,950 ते 38,000 ही मेजर लेवल आहे. आणि जर तुम्ही पोर्टफोलिओ किंवा बँकिंग कुठले स्टॉक वगैरे होल्ड करत असाल, ही लेवल ब्रेक जर झाली तर मग मात्र तुम्ही सेल करून टाका. इथे काय होल्ड करण्यामध्ये सध्या अर्थ नाही. मग नंतर बाउन्स कधी येतो त्यानंतर आपल्याला बाईंग करायची. आपल्याला फ्रेश बाईंग कधी करायची आहे बघा, या लेवलपासून जर त्याने सपोर्ट घेतला, या लेवलपासून जर सपोर्ट घेतला, याच्यावर त्याने क्लोजिंग दिला तर नंतर तुम्ही विचार करू शकता. आत्ताच नाही करू नका. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ इथे सेल करू नका. आपल्याला बाईंग, माझं तर म्हणणं आहे की सेफ साईड तुम्ही याच्यावर गेलं तरच बाय करायला चालू करा. इथं जोपर्यंत मार्केट स्टेबल होत नाही येत्या काही दिवसामध्ये तोपर्यंत बाईंग टाळा, फ्रेश बाईंग करायचं. तर मित्रांनो, त्याच्या ज्या लेवल आहेत त्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी टाकणारच आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जो मी जॉईन केला नसेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. ओके ट्रेडर्स, ऑल द बेस्ट, बी पॉझिटिव्ह, ट्रेड सेफ, बाय बाय.